ओके, गणपती बाप्पा मोरया. गणपती शॉर्टची लॉंग फिल्म होऊ द्या. माहिती देऊ का ही शैक्षणिक फिल्म आहे आट्यापाट्या. जे आपण पूर्वी गेम खेळत होतो ते गेम आता अस्तित्वात नाहीये. आता मुलं सगळे मोबाईलवर खेळत असतात. तर असं एक गाव आहे, त्या गावामध्ये एक शिक्षिका येते आणि त्या गेमद्वारे शाळेकडे वळवते. असं अशी एक स्टोरी आहे. हे बाबा, हे मनाली फिल्म निर्मित आट्यापाट्या मराठी शॉर्ट फिल्म, प्रकाश शांताराम पवार लेखक दिग्दर्शक आणि विश्वासराव भोर, संजय जैन, विलास विदाटे या सगळ्या मंडळींनी एक एज्युकेशनल शॉर्ट फिल्म बनवलेली आहे. त्या शॉर्ट फिल्मचं आज आपलं काय म्हणतात त्याला क्लॅपिंग झालं, मुहूर्त झाला. आता आपण शूटिंग करणार, बरोबर ना. आणि किती मिनिटाची येईल? 40 मिनिटाची. झालं, मोठीच झाली फिल्म. वा 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 वा, सगळ्या शाळांमधले पोरं बघू द्या आणि पूर्ण आटापाट्या खेळायला लागू द्या, है ना. अरे मी खेळलेलो आहे. आमच्याकडे दर होळी पेटली की नंतर आपल्या लालबाग परळमध्ये आट्यापाट्या खेळायचे आणि त्या आकायचे असे दोन बाजूला, आहे ना. आणि मग मधला जो असतो तो इकडे असा हात लांब करायचा, बरोबर ना. त्याला आट्यापाट्या म्हणतात. इकडून अडवायचा, तिकडून अडवायचा, हा इकडे गेला की तिकडून पळायचा, बरोबर ना. त्याला आट्यापाट्या खेळल्या बाबा आम्ही. अरे सगळ्याकडेच झाला. जिथे जिथे होळी असायची ना, होळीच्या दिवशी संध्याकाळी आट्यापाट्या आणि नंतर रात्री मग चला गणपती बाप्पा मोरया. माझी इच्छा लहानपणापासूनची होती फिल्म निर्मिती करायची. तर आम्ही फिल्म मोठीच करणार होतो. पण माझे मित्र विलास विदाटे आणि संजय जैन बोलले की आपण एक शॉर्ट फिल्मच बनवू सुरुवातीला, नंतर मग आपण मराठी चित्रपट नंतर करूया. म्हणून दिग्दर्शक प्रकाश पवार साहेब भेटले. ते बोलले आपण एक विषय आहे, जे शाळेमधला पूर्वीचे जे खेळ होते लहान मुलांचे, त्या खेळावर आणि शाळेच्या विद्यार्थ्यांवर आपण ती एक फिल्म शॉर्ट फिल्म बनवू 40 मिनिटाची. काय संदेश मिळेल नेमका या शॉर्ट फिल्म? ह्यात संदेश म्हणजे की पूर्वीचे जे खेळ होते ते आता खेळ लुप्त झालेले आहेत. तो संदेश आता भावी पिढींना मिळेल की बाबा पूर्वीचे जे खेळ होते, मैदानी खेळ, ते आम्हाला लुप्त झालेले ते आता बघायला मिळतील. गणपती बाप्पा मोरया. शॉर्टची लॉंग फिल्म होऊ द्या. फोटो घेऊ आपण.